विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मागणीच्या 12वीच्या अर्थशास्त्रातील मागणीची लवचिकता या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या मागणीच्या लवचिकतेमध्ये प्रश्न पहिला आहे, मागणीच्या लवचिकतेची संकल्पना किंवा मागणीची लवचिकता म्हणजे काय? पहा, लवचिकता म्हणजे कमी जास्त होणे. रबर व इलॅस्टिक ओढले असता मोठे होते व सोडल्यास लहान होते. रबरमध्ये आकारमान बदलाचा जो गुणधर्म आहे त्यास लवचिकता म्हणतात. म्हणजे रबर लवचिक आहे, तर लोखंड, लाकूड, दगड हे अलवचिक आहे. त्यामध्ये लोखंड, दगड आणि लाकूड यामध्ये कमी जास्त होण्याचा गुणधर्म नसल्यामुळं हे घटक अलवचिक आहेत. म्हणजेच लवचिकता म्हणजे कमी जास्त होणे. तर ही लवचिकता आपण या प्रकरणामध्ये मागणीच्या संदर्भात पाहणार आहोत. किमतीतील बदलामुळे मागणीत जो काही बदल होतो, कमी जास्त बदल होतो, त्याला आपण लवचिकता म्हणतोय. किमतीतील बदलामुळे मागणीत कोणत्या दिशेने बदल होतो हे मागणीचा नियम सांगतो, पण किमतीतील बदलामुळे मागणीत किती प्रमाणात बदल होतो हे मागणीच्या लवचिकतेवरून लक्षात येते. तर प्राध्यापक डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या लवचिकतेची व्याख्या सांगितलेली आहे. किमतीतील शेकडा बदलाचे मागणीतील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता होय. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये, किमतीतील बदलामुळे मागणीत होणाऱ्या बदलाच्या प्रमाणास मागणीची लवचिकता असे म्हणतात. म्हणजे किंमत आणि मागणी या दोहोंमध्येही बदल होतो, पण या दोहोंमध्ये ज्या प्रमाणात बदल होतो, म्हणजे किमतीतील शेकडा बदल आणि मागणीतील शेकडा बदल, या दोहोतील प्रमाणाच्या गुणोत्तरास आपण मागणीची लवचिकता असे म्हणतोय. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनीच मागणीच्या लवचिकतेसंदर्भात एक सूत्र सांगितलेलं आहे. मागणीची किंमत लवचिकता बरोबर आहे मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत बदल होतो. म्हणजे मागणी आणि किंमत या दोहोतील बदलाचे जे काही गुणोत्तर आहे त्याला आपण मागणीची लवचिकता असे म्हणतोय. सूत्ररूपानं मार्शल यांनी असं या मागणीच्या लवचिकतेचं सूत्र सांगितलेलं आहे. मग लवचिकता म्हणजे लक्षात आलं असेल, किमतीतील बदलामुळे मागणीतील बदलाच्या प्रमाणास आपण मागणीची लवचिकता असे म्हणतोय. म्हणजे लवचिकता म्हणजे कमी जास्त होणे. हा प्रश्न पहिला इथं आपला संपला. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहू. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. किमतीतील बदलामुळे मागणीत बदल होतो, तर या मागणीच्या लवचिकतेचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. एक किंमत लवचिकता, दुसरं उत्पन्न लवचिकता आणि तिसरं छेदक लवचिकता. तर पहिला प्रकार आहे किंमत लवचिकता. किंमत लवचिकता म्हणजे किमतीतील शेकडा बदलाचे मागणीतील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे मागणीची किंमत लवचिकता होय. म्हणजेच याचाच अर्थ, किमतीतील बदलामुळे मागणीत होणाऱ्या बदलाच्या प्रमाणास आपण मागणीची किंमत लवचिकता किंवा किंमतजन्य लवचिकता असे म्हणतोय. तर ह्या किंमतजन्य लवचिकतेचं सूत्र आहे, डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलेलं सूत्र आहे, मागणीची किंमत लवचिकता बरोबर आहे मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. म्हणजे किमतीतील शेकडा बदलामुळे मागणीतील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे मागणीची किंमत लवचिकता होय. म्हणजे या सूत्राद्वारे आपण मागणीची किंमत लवचिकता मोजू शकतोय. म्हणजेच मागणीची किंमत लवचिकता म्हणजेच इलॅस्टिसिटी इक्वल टू पर्सेंटेज ऑफ डेल्टा डी डिवायडेड बाय पर्सेंटेज ऑफ डेल्टा पी. डेल्टा डी म्हणजे डिमांड म्हणजे मागणीतील डेल्टा म्हणजे बदल, मागणीतील बदल शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. या दोहोंच्या बदलाचे गुणोत्तर म्हणजेच मागणीची लवचिकता आहे. समजा उदाहरणार्थ, या समीकरणाचं उत्तर म्हणजेच किमतीत 50% बदल झाला असेल, किंमतीत 50% बदल झाल्यामुळे मागणीही 50%च बदलत असेल. याचाच अर्थ दोहोतील बदलाचं प्रमाण सारखं असेल. म्हणजेच 50 आणि 50 कटले 1 राहिलं. म्हणजे या समीकरणाचं उत्तर जर 1 आलं तर याला आपण एकक लवचिक मागणी म्हणतोय. या समीकरणाचं उत्तर जर एकापेक्षा जास्त म्हणजे 1.2, 1.5, 2 किंवा 3 असं उत्तर आलं तर त्याला आपण जास्त लवचिक मागणी असे म्हणतोय. या समीकरणाचं उत्तर हे 1 पेक्षा कमी आलं म्हणजे 0.5, 0.7, 0.2 म्हणजे 1 पेक्षा कमी आलं तर आपण कमी लवचिक मागणी असे म्हणतोय. या समीकरणाचं उत्तर म्हणजेच किमतीतील बदलामुळे मागणीत काहीच बदल होत नसेल
म्हणजे मागणी काहीच प्रतिसाद देत नसेल तर तेव्हा मागणी या सूत्राचं उत्तर हे 0 येते. त्याला आपण संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतोय. किंवा याच समीकरणाचं उत्तर समजा अनंत आलं म्हणजे किंमतीत थोडासा जरी बदल झाला तर मागणी बेसुमार बदलत असेल तर त्याला आपण संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतोय. मग अशा पद्धतीनं किंमत लवचिकतेचं मागणीच्या किंमत लवचिकतेचं हे सूत्र आहे. या सूत्राद्वारे आपण कोणत्याही मागणीतील आपण मागणीची लवचिकता मोजू शकतोय. तर मागणीची लवचिकता ही मागणीच्या लवचिकतेचे प्रामुख्याने 5 उपप्रकार आहेत. ते लक्षात आलं. एकक लवचिकता, कमी लवचिक, जास्त लवचिक, शून्य लवचिक म्हणजेच संपूर्ण अलवचिक आणि संपूर्ण लवचिक असे हे 5 उपप्रकार पडतात. त्यानंतर पाहू आपण मागणीच्या लवचिकतेचा दुसरा प्रकार आहे उत्पन्न लवचिकता. आता मागणी निर्धारित करणारे बरेचसे घटक आहेत. उत्पन्नही आहे, किंमत आहे, लोकसंख्या, आवडीनिवडी, परस्परपूरक व पर्यायी वस्तूंच्या किंमती हे सर्व घटक मागणीवर परिणाम करतात किंवा मागणी निर्धारित करतात किंवा या सर्व घटकामुळे मागणी कमी जास्त होत असते. तर या उत्पन्न लवचिकतेमध्ये हे सर्व घटक स्थिर असताना केवळ उत्पन्नातील बदलामुळे म्हणजेच किंमत, लोकसंख्या, आवडीनिवडी, परस्परपूरक व पर्यायी वस्तूंच्या किंमती हे सर्व घटक मागणीवर परिणाम करणारे हे सर्व घटक स्थिर असताना केवळ उत्पन्नातील बदलामुळे हे सर्व घटक स्थिर असताना केवळ उत्पन्नातील बदलामुळे मागणीत होणाऱ्या बदलाच्या प्रमाणास मागणीची उत्पन्न लवचिकता म्हणतात. लक्षात आलं असेल. सर्व घटक स्थिर असताना केवळ उत्पन्नातील बदलाचा विचार इथे केलेला आहे. उत्पन्नातील बदलामुळे मागणीत ज्या प्रमाणात बदल होते किंवा मागणीत होणाऱ्या या बदलाच्या प्रमाणास मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचं हे सूत्र आहे. बघा बेटा विद्यार्थी मित्रांनो, ते मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचं सूत्र डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलेलं आहे. तर मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर आहे मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. म्हणजे उत्पन्न बदलल्यामुळे मागणीत जो काही बदल होतो म्हणजेच या दोहोतील बदलाचं प्रमाण किंवा या दोहोतील बदलाचं शेकडा प्रमाण म्हणजेच मागणीची उत्पन्न लवचिकता होय. तर पहा मागणीची उत्पन्न लवचिकता म्हणजे इलॅस्टिसिटी इक्वल टू पर्सेंटेज ऑफ डेल्टा डी जे मागणीतील शेकडा बदल भागिले पर्सेंटेज ऑफ डेल्टा हे वाय. हां, इलॅस्टिसिटी इक्वल टू पर्सेंटेज ऑफ डेल्टा डी डिवायडेड बाय पर्सेंटेज ऑफ डेल्टा वाय. म्हणजे उत्पन्न अर्थशास्त्रामध्ये आपण उत्पन्नासाठी वाय हे नोटेशन वापरतोय. म्हणजेच उत्पन्नातील शेकडा बदलामुळे मागणीत जो काही शेकडा बदल होतो या दोहोच्या प्रमाणास आपण मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हणतोय. तर या मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. एक धनलवचिकता, ऋणलवचिकता आणि शून्य लवचिकता. तर पहिला प्रकार म्हणजे धनलवचिकता. सामान्य वस्तूंच्या बाबतीत मागणीची उत्पन्न लवचिकता ही धन असते कारण वाढत्या उत्पन्नाबरोबर मागणीही वाढते. म्हणून सामान्य वस्तू म्हणजे जनरल वस्तूंच्या बाबतीत मागणीची उत्पन्न लवचिकता ही धन असते. दुसरा प्रकार आहे ऋणलवचिकता ही कनिष्ठ प्रतीच्या वस्तूंच्या संदर्भात दिसून येते. कनिष्ठ प्रतीच्या वस्तू म्हणजेच लो क्वालिटीच्या वस्तू, निकृष्ट दर्जाच्या वस्तू. आता धान्याच्या बाबतीमध्ये बाजरी हे कनिष्ठ प्रतीची वस्तू आहे, तर गहू तांदूळ हे उच्च प्रतीचं धान्य आहे. तर ह्या कनिष्ठ प्रतीच्या वस्तूंच्या बाबतीत उत्पन्नाची लवचिकता ही ऋण असते कारण की कनिष्ठ प्रतीच्या वस्तूंच्या बाबतीत उपभोक्त्याचं उत्पन्न वाढलं म्हणजे तो श्रीमंत झाला. तो कनिष्ठ प्रतीच्या वस्तूऐवजी तो उच्च प्रतीच्या म्हणजे बाजरीऐवजी उच्च प्रतीच्या म्हणजे गहू आणि तांदळाचा उपभोग वाढवेल. म्हणून कनिष्ठ प्रतीच्या वस्तूची मागणी ही वाढत्या उत्पन्नाबरोबर कमी होत असते. म्हणून कनिष्ठ प्रतीच्या वस्तूंच्या बाबतीत उत्पन्नाची लवचिकता ही ऋण असते. त्यानंतर तिसरा प्रकार आहे शून्य लवचिकता. उत्पन्न लवचिकता तिसरा प्रकार शून्य लवचिकता. तर ही जीवनावश्यक वस्तू म्हणजेच अत्यावश्यक वस्तूंच्या संदर्भात उत्पन्नाची लवचिकता ही शून्य असते. जसे अन्न, वस्त्र, निवारा किंवा आपलं औषधे आहेत, मीठ आहे, अशा वस्तूंना आपण जीवनावश्यक वस्तू म्हणतो. व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी अशा जीवनावश्यक वस्तूंचं ठराविक प्रमाण घ्यावंच लागते. तर अशा
अशा वस्तूंच्या उपभोक्त्यांच्या उत्पन्नात वाढ जरी झाली तरी जीवनावश्यक वस्तूंचा उपभोग वाढत नाही, किंवा अशा उपभोक्त्याचं उत्पन्न कमी झालं तरी अशा वस्तूचा उपभोग कमी करता येत नाही. उदाहरणार्थ बीपीच्या गोळ्या उपभोक्त्या डॉक्टरांनी सांगितलं एखाद्या व्यक्तीला बीपी आहे तर दररोज एक बीपीची गोळी घ्यायला सांगितलं तर त्याचं उत्पन्न कमी असतानाही तो एकच गोळी घेतोय आणि उत्पन्न वाढलं म्हणून तो बीपीची एक गोळी घेण्याऐवजी 2 घेऊ शकत नाही, किंवा उत्पन्न अचानक कमी झालं तर तो एक गोळी घेण्याऐवजी अर्धी गोळी घेऊ शकत नाही. म्हणजेच उत्पन्नात कितीही बदल झाला तरी जीवनावश्यक वस्तूचा उपभोग आपल्याला ठराविक प्रमाणात घ्यावाच लागतो. म्हणजेच अत्यावश्यक वस्तूंची मागणीही वाढत्या उत्पन्नाबरोबर स्थिर असते. म्हणून अशा अत्यावश्यक वस्तूची उत्पन्नाची लवचिकता ही शून्य असते. म्हणजे वाढत्या उत्पन्नाबरोबर किंवा बदलत्या उत्पन्नाबरोबर जीवनावश्यक वस्तूच्या मागणीत बदल होत नसल्यामुळे तर जीवनावश्यक वस्तूची उत्पन्न लवचिकता ही शून्य असते. त्यानंतर मागणीच्या लवचिकतेचा तिसरा प्रकार आहे छेदक लवचिकता. छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तू म्हणजेच पर्यायी व पूरक वस्तूंच्या मागणीत होणाऱ्या बदलाच्या प्रमाणास मागणीची छेदक लवचिकता म्हणतात. उदाहरणार्थ चहा आणि कॉफी या पर्यायी वस्तू आहेत. चहाची किंमत वाढली असता कॉफीची मागणी वाढते. चहाची किंमत वाढली असता कॉफीची मागणी वाढते. या परस्पर पर्यायी वस्तू आहेत. किंवा साखर आणि गूळ ह्यासुद्धा परस्पर पर्यायी वस्तू आहेत. म्हणजे साखरेची किंमत वाढली असता गुळाची मागणी वाढते, साखरेची मागणी कमी होऊन गुळाची मागणी कमी होते. म्हणजेच या परस्पर पर्यायी वस्तूंच्या संदर्भात आहे. तसंच परस्पर पूरक वस्तू कार आणि पेट्रोल, पेन आणि वही आणि आपलं बिडी आणि काडी ह्या परस्पर पूरक वस्तू आहे. अशा परस्पर पूरक वस्तूंच्या संदर्भात सुद्धा मागणीची लवचिकता म्हणजे छेदक लवचिकता परस्पर पूरक वस्तूंच्या संदर्भात सुद्धा दिसून येते. पुन्हा एकदा सांगतोय, एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य म्हणजेच पर्यायी व पूरक वस्तूंच्या मागणीत होणाऱ्या बदलाच्या प्रमाणास मागणीची छेदक लवचिकता म्हणतात. तर मागणीच्या छेदक लवचिकतेचे एक सूत्र आहे. मागणीच्या छेदक लवचिकतेचं सूत्र आहे अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल. म्हणजे एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे दुसऱ्या वस्तूच्या म्हणजे ब वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे अ वस्तूच्या मागणीत जो काही बदल होतो म्हणजेच या दोहोतील बदलाच्या गुणोत्तरास मागणीची छेदक लवचिकता असे म्हणतात. इलेस्टिसिटी इक्वल टू पर्सेंटेज ऑफ डेल्टा डी कमोडिटी ए आणि पर्सेंटेज ऑफ डेल्टा पी कमोडिटी ब. म्हणजेच ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल आणि किमतीतील शेकडा बदलामुळे अ वस्तूच्या मागणीतील जो काही शेकडा बदल आहे या दोहोच्या प्रमाणास किंवा या दोहोतील बदलाच्या गुणोत्तरास मागणीची छेदक लवचिकता आपण असे म्हणतोय. तर या मागणीच्या छेदक लवचिकतेचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. एक धनलवचिकता, ऋणलवचिकता आणि शून्य लवचिकता. धनलवचिकता ही पहिला प्रकार आहे धनलवचिकता. चहा आणि कॉफीसारख्या पर्यायी वस्तूंच्या बाबतीत म्हणजे चहा व कॉफीसारख्या वस्तूंच्या बाबतीत धनलवचिकता मागणीची छेदक लवचिकता ही धन असते. गूळ व साखर अशा पर्यायी वस्तूंच्या बाबतीत सुद्धा छेदक लवचिकता ही धन असते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे ऋणलवचिकता. ऋणलवचिकता म्हणजे पूरक वस्तू म्हणजे कार व पेट्रोल. जेव्हा आपण एखादी गरज भागविण्यासाठी जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा एकदाच उपभोग घेतोय किंवा एकत्रित मागणी करतोय अशा वस्तूंना आपण पूरक वस्तू असे म्हणतोय. तर या पूरक वस्तू म्हणजे कार व पेट्रोल आणि त्यानंतर पेन व शाई किंवा बिडी व काडी अशा वस्तूंना पूरक वस्तू असे म्हणतोय. तर अशा पूरक वस्तूंच्या संदर्भात वस्तूची छेदक लवचिकता ही ऋण असते. त्यानंतर तिसरा प्रकार आहे शून्य लवचिकता. म्हणजे असंबंधित वस्तूंच्या संदर्भात ही छेदक लवचिकता ही शून्य असते. म्हणजे चहा आणि पुस्तक याचा यथार्थी काहीच संबंध नाही, किंवा चहा आणि कपडे किंवा साखर आणि पुस्तके किंवा चहा आणि पुस्तके हेच घेऊ आपण. चहा आणि पुस्तकाचा काहीच संबंध नाही. म्हणजे एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी काहीच संबंध नसतो. अशा वस्तूंना आपण असंबंधित वस्तू म्हणतोय. अशा असंबंधित वस्तूची
छेदक लवचिकता ही 0 असते. मग अशा प्रकारे छेदक लवचिकता ही संपलेली आहे. मग हा दुसरा प्रश्न इथं संपतोय. म्हणजे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, पहिला किंमत लवचिकता, दुसरा प्रकार उत्पन्न लवचिकता आणि तिसरा प्रकार हा छेदक लवचिकता. इथं मागणीच्या लवचिकतेचे प्रकार संपले. तर यानंतर आपण पाहू प्रश्न तिसरा. तिसरा प्रश्न आहे मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. आता पहा, या प्रकरणातला हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि तुमच्या बोर्डाच्या परीक्षेतील सुद्धा हा सर्वात महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावर बरेच प्रश्न विचारले जातात, लघुत्तरी, दीर्घोत्तरी किंवा ऑब्जेक्टिव्हमध्ये. तर थोडंसं लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो. तर तिसरा प्रश्न आहे मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार किंवा किंमतजन्य लवचिकतेचे प्रकार. आपण दुसरा प्रकार बघितलंय, तर तो प्रश्न कोणता होता? मागणीच्या लवचिकतेचे प्रकार होता. त्या मागणीच्या लवचिकतेच्या प्रकारामध्ये तीन प्रकार होते. एक होती किंमत लवचिकता, दुसरं उत्पन्न लवचिकता, तिसरं छेदक लवचिकता. तर त्या तीन प्रकारापैकी पहिला प्रकार हा किंमत लवचिकता. आता किंमत लवचिकतेचे हे 5 प्रकार. आपण किंमत लवचिकतेचा अभ्यास करत असताना सांगितलं तुम्हाला, एकक लवचिकता, जास्त लवचिक, कमी लवचिक, संपूर्ण लवचिक, संपूर्ण अलवचिक असे 5 प्रकार सांगितलं होतं. त्या 5ही प्रकारांचा आपण इथं सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर मागणीच्या किंमत लवचिकतेचे हे प्रकार पाहत असताना सर्वप्रथम आपल्याला मागणीची किंमत लवचिकता काढण्याचं किंवा मागणीची किंमत लवचिकता मापनाचं सूत्र पाहावं लागेल. मार्शलनीच सांगितलेलं हे सूत्र आहे. मागणीची किंमत लवचिकता बरोबर आहे मागणीतील शेकडा बदल भागिले किंमतीतील शेकडा बदल. ह्या सूत्राद्वारे आपण मागणीची लवचिकता मापतोय. तर मागणीची लवचिकता मापत असताना किंवा मोजत असताना प्रामुख्याने 5 प्रकार निदर्शनास येतात. सर्वात आधी आपण पहिला प्रकार पाहू, एकक लवचिक मागणी किंवा एकक लवचिकता. एकक लवचिक म्हणजे बेटा विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, थोडंसं अवघड आहे हा प्रश्न, गणितीय स्वरूपात आहे. तर तौलनिक अभ्यास तुम्हाला करावा लागेल 5ही प्रकारांचा. म्हणजे पहिला आणि दुसरा प्रकार यामध्ये काय फरक आहे, तिसरा आणि चौथा यामध्ये दोहोंमध्ये काय फरक आहे, आणि पाचवा आणि पहिला काय संबंध आहे, हे थोडंसं केअरफुली लक्ष द्या. पहिला प्रकार एकक लवचिक मागणी. एकक लवचिक मागणी म्हणजे किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकेच. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकेच मागणीतील बदलाचे प्रमाण असेल तर त्यास एकक लवचिक मागणी म्हणतात. याचाच अर्थ किंमत आणि मागणी या दोन्ही घटकामध्ये बदल होतोय. म्हणजे किंमत बदलल्यामुळे मागणीत बदल होतो, हे बरोबर आहे. म्हणजे किंमत आणि मागणी या दोन्ही घटकात बदल होतो. म्हणजे किंमत हे कारण आहे, मागणी त्याचा परिणाम आहे. किंमतीत बदल झाल्यामुळे मागणीत बदल होतो. म्हणजे एकक लवचिकता म्हणजे किंमतीत जेवढा बदल होतो तेवढाच बदल जर मागणीत होत असेल, किंमतीत जेवढा बदल होतो तेवढाच बदल जर मागणीत होत असेल तर त्यास आपण एकक लवचिक मागणी असे म्हणतोय. म्हणजे या समीकरणाचं उत्तर हे 1 येते. उदाहरणार्थ किंमतीत 50% बदल झाला, म्हणजे वाढ किंवा घट काही असो, किंमतीत 50% बदल झाला असेल तर मागणीही 50%च बदलत असेल तर या समीकरणाचं उत्तर हे 1 येईल. म्हणजे इलॅस्टिसिटी इक्वल टू हे आपलं पर्सेंटेज ऑफ डेल्टा डी डिवायडेड बाय पर्सेंटेज ऑफ डेल्टा पी. म्हणजे किमतीतील बदलामुळे मागणीत बदल होतो. म्हणजे या दोहोतील बदलाच्या गुणोत्तरास आपण मागणीची लवचिकता म्हणतोय. म्हणजे किमतीत 50%नी बदल झाल्यामुळे मागणीही 50% बदलत असेल. म्हणजे या दोहोतील बदलाचं गुणोत्तर समान असेल, 1 असेल, किंवा या दोहोतील बदलाचं प्रमाण सारखंच असेल तर लवचिकतेचं उत्तर येईल 1. म्हणजेच याला आपण एकक लवचिक मागणी असे म्हणतोय. म्हणजे किंमत आणि मागणी या दोहोतील बदलाचं प्रमाण सारखंच असेल तर उत्तर 1 येईल. याला आपण एकक लवचिक मागणी असे म्हणतोय. हे एकक लवचिक आपण सूत्ररूपात बघितलंय. यानंतर पाहू आपण आकृतीद्वारे. या आकृतीमध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण OY अक्षावर आपण वस्तूची किंमत दर्शविली असून या संबंधित किमतीस असलेली मागणी ही आपण OX अक्षावर दर्शविली आहे. सर्वप्रथम OP ही किंमत असताना OM एवढी मागणी आहे. म्हणजे OP किमतीला OM ही मागणी, म्हणजे तेव्हा A हे बिंदू मिळते. या दोन्ही किंमत आणि मागणी या दोहोंच्या समन्वयातून A बिंदू मिळाला. मग नंतर पुन्हा काय झालं, किंमत P पासून P1 पर्यंत कमी झाली असता मागणी ही M पासून M1 पर्यंत वाढते. म्हणजेच या दोहोंच्या समन्वयातून B हा बिंदू मिळतोय. म्हणजे A आणि B हे 2 बिंदू मिळतात.
तेव्हा आपण ए आणि बी दोन्ही बिंदूंना जोडून एक वक्र तयार केलो आहे. याला आपण डी डी वक्र म्हणतोय. हा डी डी वक्र एकक लवचिकता म्हणजे मागणीची लवचिकता एकक लवचिकता दर्शवितोय. म्हणजे एकक लवचिकता दर्शवितोय म्हणजेच याचा अर्थ किंमत पी पासून P1 पर्यंत कमी झाली तर मागणी एम पासून M1 पर्यंत वाढते. म्हणजेच किमतीतील बदल P1 आणि किमतीत P1 बदल झाल्यामुळे मागणी एम पासून M1 पर्यंत बदलते. याचाच अर्थ P1 जे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर हे M1 आहे. म्हणजे किमतीतील बदलाचं अंतर आणि मागणीतील बदलाचं अंतर हे सारखं आहे. म्हणजे P1 इक्वल टू M1 P1 इक्वल टू M1 म्हणजे किंमत आणि मागणी या दोहोतील बदलाचं प्रमाण किंवा या दोहोचे अंतर हे समान असल्यामुळं डी डी हा मागणी वक्र एकक लवचिक मागणी दर्शवितोय. यानंतर पाहू आपण दुसरा प्रकार मागणीच्या किंमत लवचिकतेचा दुसरा प्रकार. याला आपण म्हणतोय जास्त लवचिक मागणी. जास्त लवचिक मागणी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या की जास्त लवचिक मागणी म्हणजे किमतीत होणाऱ्या बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असेल तर त्यास जास्त लवचिक मागणी म्हणतात. म्हणजे किमतीत जेवढा बदल होतो त्याहीपेक्षा जास्त बदल हा मागणीत होत असेल. किमतीत जेवढा बदल आहे त्याहीपेक्षा जास्त मागणीत बदल होत असेल तर त्याला आपण जास्त लवचिक मागणी असे म्हणतोय. या मागणीच्या लवचिकतेचे सूत्र पहा. इलॅस्टिसिटी इक्वल टू पर्सेंटेज ऑफ डेल्टा डी डिवायडेड बाय पर्सेंटेज ऑफ डेल्टा पी. म्हणजे उदाहरणासाठी आपण बघू किमतीत 50% बदल झाल्यामुळे मागणी जर 100% बदलत असेल म्हणजे किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचं प्रमाण जास्त आहे. मागणीतील बदलाचं प्रमाण जास्त आहे म्हणजे या समीकरणाचं उत्तर हे 2 येईल. 50 एक 50 50 दुनी 100 म्हणजे इलॅस्टिसिटी इक्वल टू 2 म्हणजे एकापेक्षा जास्त आहे. म्हणून आपण याला जास्त लवचिक मागणी असे म्हणतोय. तर जास्त लवचिक मागणी लक्षात आला असेल किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा किमतीत जेवढा बदल होतो त्याहीपेक्षा जास्त बदल हा मागणीत होतो. तर असा मागणीत जास्त बदल होत असेल तर त्याला आपण जास्त लवचिक मागणी असे म्हणतोय. तर या जास्त लवचिक मागणीचा वक्र हा आपण जास्त लवचिकता मागणीचा वक्र आपण आकृतीमध्ये पाहू. ओ वाय अक्षावर किंमत आहे म्हणजे OP किंमत असताना मागणी ही OM आहे. म्हणजे OP किमतीला मागणी OM आहे तेव्हा ए हा बिंदू मिळतोय. नंतर P पासून P1 पर्यंत किंमत कमी झाली असता मागणी M पासून M1 पर्यंत वाढते तेव्हा B हा बिंदू मिळतोय. म्हणजे ए आणि बी या बिंदूंना जोडले असता आपल्याला DD मागणी वक्र मिळतोय. DD हा मागणीचा वक्र आपल्याला जास्त लवचिक मागणी दर्शवितोय. म्हणजेच किंमत P पासून P1 पर्यंत बदलली असता म्हणजे कमी झाली असता मागणी M पासून M1 पर्यंत बदलते. म्हणजे P1चं अंतर जे आहे त्याहीपेक्षा जास्त अंतर हे M1 मधलं आहे. म्हणून P1 लेस दॅन M1 म्हणजेच P1 P1 हे अंतर कमी आहे M1 पेक्षा. म्हणजेच किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचं प्रमाण जास्त असल्यामुळे याला आपण जास्त लवचिक मागणी असे म्हणतोय. तर हे जास्त लवचिक मागणीचा वक्र हा मंद उताराचा आहे. आहे ना बेटा. हे बघा विद्यार्थ्यांनो हा मंद उताराचा आहे आणि यालाच आपण पसरट मागणी वक्र असे म्हणतोय. म्हणजे जास्त लवचिक मागणीचा वक्र मंद उताराचा किंवा पसरट असतोय. त्यानंतर तिसरा प्रकार आपण पाहू कमी लवचिकता म्हणजे आपण पाहू आपण जेव्हा किमतीत होणाऱ्या बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असेल तर त्यास आपण कमी लवचिक मागणी असे म्हणतोय. म्हणजे किमतीत जेवढा बदल होतो त्याहीपेक्षा मागणीत होणाऱ्या बदलाचं प्रमाण कमी असेल तर आपण त्याला कमी लवचिक मागणी असे म्हणतोय. हे सूत्र आहे. या सूत्रानुसार बघा तर किमतीत 50% बदल झाला असता तर मागणी 25%च बदलते. म्हणजेच किमतीतील जेवढा बदल आहे त्यापेक्षा मागणीत होणाऱ्या बदलाचं प्रमाण हे कमी आहे. म्हणून या समीकरणाचं उत्तर हे 1 पेक्षा कमी आलं. म्हणजे 50 म्हणजे आपलं 50 एक 50 भाग जात नाही म्हणून आपण इथं काय केलं आहे इथं दशांश घेतलं आणि त्यानंतर इथं 0 दिलं आहे. म्हणजे 50 पाचे 250 म्हणजे 50 पाचे 250 म्हणजे दशांश 5 हे उत्तर आलं. म्हणजे 1 पेक्षा कमी या समीकरणाचं उत्तर 1 पेक्षा कमी आलं. म्हणून आपण याला कमी लवचिक मागणी असे म्हणतोय. तर हे कमी लवचिक मागणीचा वक्र हा पहा. हा वक्र आहे. P किंमत असताना M ही मागणी आहे आणि तेव्हा ए बिंदू मिळाला. नंतर किंमत P1 पर्यंत कमी झाली असता मागणी ही M1 पर्यंत वाढते तेव्हा B हा बिंदू मिळतोय. तर हा DD मागणी वक्र कमी लवचिकता दर्शवितोय. म्हणजे हा तीव्र उताराचा आहे.
का तीव्र उताराचा आहे हा मागणी वक्र? बघा लक्षात घ्या, पी म्हणजे किमतीत जेवढा बदल होतो त्यापेक्षा मागणीतील बदलाचं प्रमाण हे कमी आहे. P1 अंतर हे कमी आहे. कशापेक्षा? P अंतर हे मोठं आहे. कशापेक्षा? M1 या अंतरापेक्षा. म्हणजेच या आकृतीमध्ये PP1 ग्रेटर दॅन PP1 ग्रेटर दॅन MM1 म्हणजे PP1 अंतर हे मोठं आहे MM1 पेक्षा, म्हणजे किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचं प्रमाण हे कमी आहे. म्हणून याला आपण कमी लवचिक मागणी असे म्हणतोय. हा कमी लवचिक मागणीचा वक्र हा एकदम तीव्र उताराचा असतो. त्यानंतर पाहू आपण चौथा प्रकार आहे संपूर्ण लवचिक मागणी. संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, किंमतीत अल्पसा किंवा मुळीच बदल, किंमतीत संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे किंमतीत मोठ्या प्रमाणावर बदल होऊनही मागणीत कोणताच बदल होत नसेल, मागणी काहीच प्रतिसाद देत नसेल, तर त्यास आपण संपूर्ण लवचिक मागणी. संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे किंमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणी बेसुमार बदलत असेल किंवा मागणीत मोठ्या प्रमाणात बदल होत असेल, तर तेव्हा आपण त्यास संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतोय. म्हणजे किमतीत सूक्ष्म बदल झाला असेल तर मागणी मोठ्या प्रमाणात बदलत असेल तर त्याला आपण संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतोय. पहा या सूत्रामध्ये, तर किमतीत सूक्ष्म बदल झाला तर मागणी 100% बदलत असेल किंवा मोठ्या प्रमाणात बदलत असेल तर त्याचं उत्तर हे अनंत येईल किंवा या उत्तराला आपण अल्फा असे म्हणतोय. तर ह्या संपूर्ण लवचिक मागणी वक्राचं हे नोटेशन आहे. अल्फा म्हणजे अनंत लवचिक मागणी किंवा संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतोय. संपूर्ण लवचिक मागणी पहा, ओवा अक्षावर किंमत ओडी असताना मागणी आता किंमत ओडी आहे तर मागणी इथपर्यंत, मग नंतर पुन्हा अजून किंमत स्थिर असताना पुन्हा मागणी वाढते, पुन्हा किंमत तेवढीच असते तर मागणी वाढते. म्हणजे हे अनंत स्वरूपात मागणीचा वक्र वाढत असतोय. म्हणजेच किंमतीत कोणताच बदल न होता मागणी बेसुमार बदलत असेल, मोठ्या प्रमाणात बदलत असेल तर त्याला आपण संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतोय. त्यानंतर शेवटचा प्रकार आहे संपूर्ण अलवचिक मागणी. म्हणजे किंमतीत संपूर्ण अलवचिक मागणी म्हणजे किंमतीत मोठ्या प्रमाणात बदल होऊनही मागणी मुळीच बदलत नसेल, किंमतीत मोठ्या प्रमाणात बदल होऊनही मागणीत कोणताच बदल होत नसेल किंवा मागणी मुळीच बदलत नसेल तर त्यास आपण संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतोय. म्हणजे किंमतीत कितीही बदल झाला तरी मागणी अजिबात प्रतिसाद देत नसेल तर त्याला आपण संपूर्ण अलवचिक मागणी म्हणतोय. म्हणजे किंमतीत 20% बदल झाला तर मागणी 0%, म्हणजेच या समीकरणाचं उत्तर 0 येईल. किंमतीत समजा 50% बदल झाला तर मागणी 0च राहील. म्हणजे याचा अर्थ या समीकरणाचं उत्तर अंशस्थानी जर 0 असेल आणि छेदस्थानी कितीही आकडा असेल तर त्या समीकरणाचं उत्तर हे 0च येते. म्हणून इलेस्टिसिटी इक्वल टू 0 म्हणजेच यालाच आपण संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतोय. तर या संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र आपण इथं पहा. तर किंमत या आकृतीमध्ये किंमत OP असताना मागणी OMच आहे. किंमत P पासून P1 पर्यंत वाढली तरी मागणी ही OMच आहे, किंवा किंमत P पासून P1 पर्यंत कमी झाली तरी मागणी ही OMच आहे. म्हणजेच हा वक्र संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र हा OY अक्षाला समांतर आहे. हे OY अक्ष, या OY अक्षाला हा DD मागणीचा वक्र समांतर आहे, किंवा OX अक्षावर संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र हा लंब असतो. आणि संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र हा OX अक्षाला समांतर असते. हे OX अक्ष आहे आणि या OX अक्षाला DD मागणी वक्र हा समांतर आहे. तर हे कोणत्या प्रकारामध्ये? संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र हा OX अक्षाला समांतर असतो. तर संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र हा OY अक्षाला समांतर असतो. लक्षात आलं असेल मागणीच्या किंमतजन्य लवचिकतेचे 5 प्रकार. तर पुन्हा एकदा ओझरता आपण पाहू. एकक लवचिकता म्हणजे किंमत आणि मागणी या दोहोतील बदलाचं प्रमाण सारखं असेल तर याला आपण एकक लवचिकता म्हणतोय. म्हणजे आकृतीमध्ये P1 बरोबर आहे MM1, म्हणजेच DD हा मागणीचा वक्र एकक लवचिकता दर्शवितोय. त्यानंतर दुसरा प्रकार आहे जास्त लवचिकता. म्हणजे किंमतीत जेवढा बदल होतो त्यापेक्षा मागणीतील बदलाचं प्रमाण जास्त असेल तर त्याला आपण जास्त लवचिक म्हणतोय. आकृतीमध्ये पहा, PP1 पेक्षा MM1चं अंतर जास्त आहे. म्हणजे किंमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचं प्रमाण जास्त आहे. तर हा DD मागणी वक्र हा जास्त लवचिक मागणी दर्शवितोय. तर हा वक्र मंद उताराचा असतो. तर हा कमी लवचिकता म्हणजे किंमतीत जेवढा बदल होतो त्याहीपेक्षा कमी बदल हा मागणीत होत असल्याने याला आपण कमी लवचिक मागणी असे म्हणतोय. कमी लवचिक मागणी आकृतीमध्ये पहा, PP1 अंतर मोठं आहे MM1 पेक्षा, म्हणजेच किंमतीतील बदलाच्या तुलनेमध्ये मागणीतील बदलाचं प्रमाण कमी आहे. म्हणून हा DDचा मागणी वक्र हा
तीव्र उताराचा आहे. त्यानंतर आपला हा चौथा प्रकार, तर त्यामध्ये किमतीत किमतीत सूक्ष्म बदल झाला असेल, तर मागणी बेसुमार बदलत असेल किंवा मोठ्या प्रमाणात बदलत असेल, तर त्याला आपण संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतोय. संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र हा OX अक्षाला समांतर म्हणजे पॅरलल असतोय. त्यानंतर संपूर्ण अलवचिक मागणीमध्ये काय आहे, किमतीत मोठ्या प्रमाणात बदल होऊनही, किमतीत कितीही बदल झाला तरी मागणी अजिबात प्रतिसाद देत नसेल, म्हणजे मागणीत कोणताही बदल होत नसेल किंवा मुळीच बदलत नसेल मागणी, तर त्याला आपण त्या समीकरणाचं उत्तर 0 येते. म्हणजे त्यास आपण संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतोय. संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र हा OY अक्षाला समांतर असतो, म्हणजे OY अक्षास हे पॅरलल असतंय. मग अशा पद्धतीनं मागणीच्या किंमतजन्य लवचिकतेचे आपण हे प्रकार बघितलोय. विद्यार्थी मित्रांनो, हे पुन्हा व्हिडिओ ऐका. तर अशा पद्धतीनं हे 5ही प्रकार इथं संपलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.